दिवसातला कालच्या दिवसात आपण पाहिलं श्री गणेश डोंगरीपाडा संघ टॉप 5 चे दरवाजे ठोठावले गेले. आजच्या दिवसात कुठला संघ असेल? उद्याच्या दिवसात एक गाव एक फॉर्मेट आपण पाहणार आहोत. चला फलंदाज स्वप्नील अँड कंपनी जरा घाई करा. चला फलंदाज आजच्या दिवसातला शेवटचा अंतिम सामना आपण पाहणार आहोत. टॉप 5 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल? साई स्पोर्ट्स, रावले की चामुंडा स्पोर्ट्स, विराथन अनिकेत आदित्य जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 3 षटकांचा सामना असेल अंतिम सामना. चामुंडा स्पोर्ट्स टॉस जिंकल्या प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. जय वैती आमच्या समवेत जोडले गेल्यात. तदनंतर गौरवजी पाटील, कुंदन कॅन्डी, मंथनची घरात आमच्या समवेत. तदनंतर आपण पाहत आहेत तुषार कुर्ले, सुंदर कॅमेरामॅन आपण पाहत आहेत. अगदी त्यांची तारीफ करतात गौरवजी पाटील. चांगली प्रगती करत चालल्यात अगदी कमी वयात कमी वेळामध्ये. चला मॅच होतोय सुरुवात. बेस्ट ऑफ लक पोर्ट टीम. जगदीश कुल मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅच होतोय सुरुवात. निर्णायक सामना असेल. एकंदरीत टॉप 5 मध्ये कुठला संघ धडक प्रवेश करेल? चंद्रकांतजी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जरूर लावलं गेलं चामुंडा स्पोर्ट्स विराथन या टीमसाठी. बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय जगदीश. समोर आदित्य. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर मोठा फटका करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपला गेलाय. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट्स गॉन. रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी वरच्या भागाला चेंडू आदळला गेलाय. सुंदर झेल टिपला गेलाय. गोल्डन डक्सचा शिकार आदित्य ठरला गेलाय. फर्स्ट विकेट डाऊन आपण पाहतायत. नैनिश येतोय. मागच्या मॅच मध्ये ते मागचे 2 षटकार खूप निर्णायक ठरले. अडचणीत असताना टीम थोडासा स्ट्रगल करत होता. तदनंतर त्या 3 बॉलमध्ये 2 षटकार ते खूप निर्णायक ठरले गेले. नवीन फलंदाज नैनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्री गणेशा जुनी झाला नाही. एक धक्का जरूर लागला चामुंडा स्पोर्ट्स विराथन या टीमला. पहिल्या चेंडूवर हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मनाचे राजे चषक 20-25 आज की शाम किसके नाम. आल्या आल्या मोठा फटका करण्याचा प्रयत्न. इथून डीप मिड विकेट रिजन मध्ये आहे तोय दर्जेदार षटकार नैनेशच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करत होता. तदनंतर शेवटच्या एंडिंगला मात्र अप्रतिम फलंदाजी राहिली. तोच आत्मविश्वास पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर इथून षटकार ठोकला गेलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 6. बॅटचा फेस ओपन केलाय. पाठलाग केला जातोय. इथून चेंडूला रोखलं जाईल का? आउटफील्ड फास्ट. चेंडू निघून जाईल दणदण करीत. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. स्कोर कार्डवर धावा लागले 10 धावा. अगदी कलात्मक बॅटिंग पाहायला मिळतंय सध्या. नैनिशच्या माध्यमातून 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 10 धावा लागल्या जातात. मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये फक्त 1 धाव आली होती पहिल्या ओव्हरमध्ये.
इथून चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळाली. जरी विकेट गेला तरी धावा येत आहेत. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हो हो हो, वेगवान वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम. सर्वेश शेलार आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये. नितीशजी कदम सर आपण पाहत आहेत. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 10 धावा लागत आहेत. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष. पहिलं षटक आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा बॅटचा पैस ओपन केलं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात परंतु चेंडूला मात्र रोखू शकणार नाहीये. चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 रन. 14. एक षटकार 2 चौकारांशी नैनेश बॅटिंग करतोय. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल असेल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 14. 14. अंतिम चेंडू. हो हो, यावेळेस मतलब उसळी करणारा चेंडू आणि फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय. लॉंग लेग रिजन मध्ये टीमची टोटल पाहिली तर 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 2 चौकार 2 षटकार. वेट अँड वॉच केलं गेलं. अगदी चेंडूला भिरकावून दिलं. फ्लॅट षटकार पाहायला मिळालाय. 2 षटकार 2 चौकार. धावसंख्या 20 धावा स्कोर कार्डवर. मागच्या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल करत होते चामुंडा स्पोर्ट सुरुवातीला. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. आतिश बोलून ट्रॅकवर येतोय. षटकाची झाली समाप्ती. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 20 धावा. इथून आणखीन 2 षटकामध्ये 20 जरी धावा येत आहेत तरी 40 धावा स्कोर कार्डवर होतील. प्रत्येक षटकारांसाठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राईज चंद्रकांतजी तिथे त्यांचे स्पॉन्सर बसले आहेत. त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. 2 षटकार तर जरूर नैनिकच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. म्हणजे 200 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्यासाठी जरूर आहे. आतिश गोल्डन ट्रॅकवर येतोय. समोर आदित्य. हो हो, क्रॉस बॅट अटॅक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आतिश एक वेगवान गोलंदाज. रिप्लेमध्ये पाहू शकतो चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल येतोय. काहीतरी कार्ड मंत्र जरूर दिला जातोय. एका बाजूने आदित्य आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने नैनेशने 5 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान जरूर पाहायला मिळालं. टीमची टोटल 20. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतोय. यावेळेस वेट अँड वॉच केलंय. चेंडूला अगदी भिरकावून दिलाय. बिग हिट पाहायला मिळालाय आदित्यच्या बॅटमधून. षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळालंय. वेट केलं, वॉच केला आणि अगदी चेंडूला भिरकावून दिलंय. 6 धाब्यांसाठी. 26 धावा स्कोर कार्डवर आहेत. या मॅच मध्ये मात्र रंगतदार स्थिती पाहायला मिळेल कारण दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. साई स्पोर्ट्स सकाळच्या सत्रामध्ये दमखम दाखल होता या टीमने. प्रणयने चांगली बॅटिंग केली होती. तदनंतर जगदीश मॉर्कलने चांगली बॅटिंग केली होती. 26 रन 26 धावा. 26 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतोय. 2 बॉलची समाप्ती झालाय. 26. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. धीम्या गतीचा चेंडू. थोडासा फसवा चेंडू जरूर पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडं आउट स्विंग जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. 3 बॉलची समाप्ती झाली. 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 6. 26 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा बेट केला गेलाय. कधी आता इन स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. आधीचा चेंडू आउट स्विंग जरूर पाहायला मिळाला. हे व्हेरिएशन आहे. आतिशचं कौतुक करावं लागेल. आता 4 बॉलमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात. आधीच्या 2 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. इथून थोडासा प्रेशर बलंदाजांवर असेल. फुल टॉस प्रेशर रिलीफ करण्यासाठी मात्र हा फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर आल्यात 6 धावा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 32 रन 32. कुठेतरी थोडंसं प्रेशरमध्ये होता फलंदाज. या चेंडूवर हवाई सफर करायचा प्रयत्न होता आणि फुल लेनचा चेंडू आला. त्यावर 6 धावा वसूल केल्या गेल्या. 32 रन्स 32. 32 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल. हो थोड्याशा धीम्या गतीचा चेंडू. एक धाव तर जरूर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न
केला जात नाही आहे आणि दोन षटकाच्या अगदी समाप्त केले. स्कोर कार्डवर धावा लागल्या 33. एक गडी बाद. राकेश वजे होते आमचे गौरवजी पाटील यांचे मित्र. येणारे 6 बॉल आणि 6 धावामध्ये कमीत कमी खर्च करावा लागेल. सध्या 33 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13. उज्ज्वल शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचं अंतिम षटक असेल. गोललाईन ट्रॅकवर सज्ज होतो उज्ज्वल. इथून कमीत कमी धावा खर्च करावे लागतील साई स्पोर्ट्स संघाला. आणखीन यामध्ये 10 ते 15 धावा ऍड कराव्या लागतील तर चामुंडा स्पोर्ट्स विराथन या टीमला. शेवटचं षटक. हो दिशाहीन पंच वॉर्मअप करतायत. इथे जी कदम सर वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 34 रन 34 धावा. 34 34 स्कोर कार्ड. 6 बॉलचा खेळ शेष आहे. इथून 6 मध्ये 10 ते 12 आणखीन इथून धावा जोडाव्या लागतील आणि कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. हो बॅटची एज. इथे फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा धक्का चामुंडा स्पोर्ट्स विराथन या टीमला. गॉन. जीत नवीन फलंदाज. शेवटचे 5 बॉलचा खेळ शेष. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम सामना आपण पाहत आहेत. टॉप 5 चे दरवाजे कुठला संघ ठोठावेल. कालच्या दिवसात मनाचे राजे अप्रतिम खेळ त्यांनी साकारला होता परंतु अगदी श्री गणेश संघाने बाजी मारली. टॉप 5 चे दरवाजे ठोठावले परंतु आज की शाम किसके नाम. दोन संघ एकमेकांसमोर 2 हात करतायत. अंतिम 5 चेंडू असतील. शेवटचे 5 बॉल उज्ज्वल. हो पुन्हा एकदा संधी आलाय. बॅक टू बॅक 2 विकेटचं झालंय पतन. चला नेक्स्ट फलंदाज. इथून संधी आहे कमीत कमी धावा खर्च करण्याची. चार बॉलचा खेळ शेष. अजूनही संधी असेल. 34 धावा स्कोर कार्डवर. 40च्या आतमध्ये रोखायचं असेल तर आणखीन 1-2 धक्के द्यावे लागतील या ओव्हरमध्ये. सध्या 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. दक्षल मागच्या मॅचमध्ये मात्र धावबाद झाला होता दक्षल. शेवटचे 4 बॉल 34 रन्स. पहिल्या षटकामध्ये 20. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 13 धावा. या षटकामध्ये एक अवांतर धाव आले. 2 बॉलच्या मागे 1 धाव खर्च केलंय. शेवटचे 4 बॉल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि अगदी 3 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फलकार धावा लागल्या 37. 3 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू. कष्ट परिश्रम मेहनत सर्व काही तुम्हाला करावं लागेल. टॉप 5 मध्ये कुठला संघ पोहोचेल. शेवटचे 3 चेंडू. काहीतरी कानमंत्र झरू दिला जातोय. समोर नैनेश आपण पाहत आहेत. नैनेशचा विचार केला तर 5 बॉलमध्ये 20चं योगदान राहिलंय. हो तेज तरार. अप्रतिम. अगदी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय. उज्ज्वलच्या माध्यमातून शोल्डरचा मात्र पुरेपूर वापर केला जातोय. त्याचे गोलंदाज वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 मध्ये आणखीन एखादा हवाई सफर. ऑन साईड करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. तिथे आतिश
अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. दुहेरीने धावफलक जाईल. 39-39. शेवटचा अंतिम बॉल. इथून जर डॉट बॉल जाते 40चं टार्गेट, एखादा हवाई सफर येते 45-46चं टार्गेट असेल. शेवटचा बॉल असेल. 39. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल केलंय. संध्याकाळचं सत्र आहे. 3 षटकामध्ये 39 धावा ही फायटिंग स्कोर आहे. स्कूपचा फटका. इथून चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. स्कोर कार्डवर धावा झाल्या. 3 षटकाची समाप्ती. 43 रन. 44चं लक्ष असेल विजयासाठी. 44 धावांचं लक्ष विजयासाठी. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 44 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील. पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ नवली मंथनची घरच आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच नितीनजी पाटील. मागील 2 दिवस अतिशय सुंदर समालोचन ऐकायला मिळालं आणि आज आपण रजा घेतायत या स्पर्धेमधनं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे सातत्याने वेडीच्या मैदानावरती एक जा असंच समालोचन आम्हाला ऐकवा. आणि इथे नितीनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने होत असताना आपण पाहतोय. या ठिकाणी नितीनजी पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी मनाचे राजे चषक वेडी 2025 स्पर्धेमध्ये होत असताना आपण पाहतोय. चला 2 ओपनिंग बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतायत कॅमेरामन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा. या ठिकाणी आपण समालोचक नितीन पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर समालोचन गेले 2 दिवस मात्र या ठिकाणी केलं आणि आज मात्र इथून स्पर्धेतनं आज रजा घेताना आपण पाहताय. 2 सलामीचे फलंदाज आपण आता पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल होताना. 18 बॉल आणि 44 धावा अजूनही बनवायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. आता हे टार्गेटला चेस केलं जाईल का ते आता पाहण्यासारखं आहे. 2 ओपनिंग बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने जाताना. ज्या दोन्ही फलंदाजांनी आजच्या दिवसांमध्ये धावांचा रतीब उभारलाय. प्रत्येक गोलंदाजाला सळो की पळो केलाय अशी जोडी आपण पाहतोय सलामीला दाखल होताना. एका बाजूला आपण पाहतोय आकाश घरत आणि त्याच्या समवेत आहे जगदीश. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती नैनेश. 44 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आकाश स्ट्रायकिंग एंड वरती पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती नैनेश. पहिलाच बॉल फटका तर मिस टायमिंग आहे. इथे मात्र फिल्डर चेंडू खाली. यावेळेला मात्र आपण पाहतोय नो बॉलची उद्घोषणा तिथे पाहायला मिळाली. कमरेच्या वरती हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हातातनं चेंडू निसटला आणि अगदी खांद्याच्या लेवलला चेंडू येताना पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे नोची उद्घोषणा. पुढचा बॉल फ्री हिटचा मॉर्केल साठी
घेऊन येतोय गोलंदाज नैनेश. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. अतिशय चांगला बॉल, यावेळेला मात्र फ्री हिटचा बॉल होता, अगदी सरळ खेळलं, एक रन तर घेतले, दुसराचा देखील प्रयत्न तिथे आहे आणि स्वेर फेकी तिथे झाली, बॅकअप चांगलं झालं परंतु धाव काही रोखू शकले नाही. तिथे जर आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. 4 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्टंपचे तुकडे यावेळेला मात्र होताना पाहायला मिळतात. नवीन स्टंप या ठिकाणी मात्र दिला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलं, अगदी वेगात मारलेला चेंडू होता. त्यानंतर आपण पाहतायत डायरेक्ट हिट झाला, स्क्वेअर फेकी झाली आणि स्टंपचे तुकडे या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळाले. 4 रन झालेले आहेत धाव फलकावरती. चेंडू आतापर्यंत आपण पाहिला तर योग्य प्रकारे झालेला आहे. या षटकातील 1-2 धावा यावेळेला मात्र पळून काढल्यात. या अगोदर आपण पाहिलं नो बॉल आणि त्या वेळेला 1 रन पळून काढली. असे इनफॅक्ट 4 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. साई स्पोर्ट्स सरावली या संघाच्या. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज नैनेश तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल म्हणता येणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकला तर चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पाच रन हे फलकावरती झाले. षटकातील दुसरा बॉल इथे मात्र यावेळेला पुन्हा एकदा चांगला कलात्मकतेचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी तिथे नाहीये. फाईन लेगचं रिजन निवडलंय. चौकार, 4 धावा. अतिशय सुंदर फटकेबाजी, लो फुलटॉस चेंडू, त्याला मात्र अगदी चांगल्या प्रकारे वळवलं, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलं, चौकाराची मोहोर तिथे उमटवली आणि या 4 धावांनी आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. पहिल्या षटकांमध्ये मात्र जास्त धावा जमवायच्या आणि हाच निर्धार सध्या तरी जगदीशचा पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न मिळतोय, पाहायला मिळालाय. स्विंगिंग बॉल होता आणि तो स्विंगिंग बॉल आपण पाहू शकला तर पायावरती आदळला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय. पिचिंग अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर होती आणि त्याच्याचमुळे पंच देखील दर्शवताना आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. 3 बॉल झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 9. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका, रॉकेट शॉट, सुपर माइंड ब्लोईंग फ्रॅकिंग ड्राईव्ह, चौकार. काय अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं, इनफिल्डच्या वरनं खेळलं आणि चौकाराची मोहोर तिथे उमटवली. बघा फलंदाज जेव्हा बॅटिंग करण्याकरता येतात तेव्हा ते क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तपासतात. कुठे क्षेत्ररक्षण सजवलंय, कोण क्षेत्ररक्षक तिथे आहे किंवा नाही आणि तेच जगदीशने यावेळेला पाहिलं आणि अगदी एक्स्ट्रा कव्हरला खेळलं चौकाराकरिता. 13 धावा फलकावरती झाल्या. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा मारा केला. या चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने आता आपण पाहतोय साई स्पोर्ट्स सरावली या संघाची धावसंख्या धाव फलकावरती 14. थोडंसं स्पीडअप करा. काळोखाला आता मात्र सुरुवात झाली आहे. त्याचा दगा फटका दोन्ही संघांना होऊ शकतो. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरती नैनेश. 14-0 अशी स्थिती पाहायला मिळते. पहिला बॉल नो बॉलचा आला, त्यानंतर फ्री हिटची संधी, त्यावेळेला मात्र फटका खेळला, 2 रन आले, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एक चौकार आला आणि त्यानंतर ही एकेरी धाव. 14 धावा फलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, हाईट फॅक्टर तिथे जाणवला जातोय. पंचांनी मात्र दर्शवलं, अपील देखील झाली, परंतु 1 रन लेग बाईसच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चेंडू बराच उंच होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय हाईट फॅक्टर तिथे पंचांना जाणवलाय. इथे जर आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती 15 झालेली आहे. आता येणारे चेंडू उर्वरित बाकी आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता एकूण 30 धावांची आवश्यकता आहे.
कंपॅरिझन जर आपण पाहिलं पहिल्या षटकानंतर जेव्हा चामुंडा स्पोर्ट्स बॅटिंग करत होते तेव्हा 20 धावा झाल्या होत्या आणि सध्या आपण साई स्पोर्ट्स सरावली बॅटिंग करतायत तेव्हा 15 धावा म्हणजे 5 धावा कुठेतरी मागे आहेत. चला थोडीशी घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. बॅड लाईटला सुरुवात झाली आहे. 12 बॉल आणि जिंकण्याकरिता अजून 29 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती ईशान. मागील मॅच मध्ये काय कमालीचं षटक हाताळलं होतं, फक्त 1 धाव मोजली होती त्या षटकामध्ये, 1 विकेट देखील प्राप्त केला होता आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ईशान. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, अगदी बॅटच्या खाली चेंडू लागला जातोय, फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय, फिल्डर तिथे जात आहेत, चेंडूला उचलतात, एकच धाव. आकाशचा यावेळेला मात्र आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा मनसुबा होता, परंतु जगदीशने थांबवलं, कारण की दोन्ही हे फलंदाज जे आहेत ते आक्रमक आहेत आणि त्यामुळे इथून जर विकेट गेली तर दडपण आणि दबाव पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने येऊ शकतो आणि त्याच्यामुळे रिस्क घेण्याकरता नकारलं जगदीशने. 11 बॉल आता बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 28 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो, अगदी सरळ क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु त्यांच्यापासून बराच दूर हा चेंडू जातोय. चेंडू गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 10 आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 24 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला कट शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत, गलीच्या रिझनला चांगल्या प्रकारे फील्ड करतायत चेंडूला. 1 रन एक्झिक्यूट केली गेली आणि या एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21. येणारे चेंडू आता बाकी आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल ईशान घेऊन तयार. अतिशय चांगला बॉल ईशानचा पाहायला मिळतोय. मला संघामध्ये का स्थान दिलंय तर चांगला खेळ करण्यासाठी, चांगली गोलंदाजी करण्यासाठी आणि ती चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती सुनियोजित गोलंदाजी ईशानच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता येणारे चेंडू बाकी आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेला मात्र अगदी फटका तर चांगला खेळलाय, अगदी सरळ काय चांगला रनिंग कॅच यावेळेला पाहायला मिळालाय. इथे लागलाय बिग ब्लो, मोठा धक्का. आकाश घरत गॉन बॅक टू दी पवेलियन. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका, नवीन बॅटर वॉर्मअप करत जायचं आहे. काळोखाला सुरुवात झाली आहे. इथून जर आता आपण पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 23चं इक्वेशन समोर आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर प्रणय. 7 बॉल आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 बॉल 23 रन. षटकातील शेवटचा बॉल. ओहो अगदी चांगला बॉल, सुंदर बॉलिंग यावेळेला मात्र पाहायला मिळाली ईशानची. इथे आपण पाहतोय डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे फलकावरती 21. आता येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. शेवटची लढत आजच्या दिवसातील क्वालिफिकेशन करता ही चालू असलेली मॅच. कुठला संघ टॉप 5 करता क्वालिफाय होईल. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 रन ची आवश्यकता आहे. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचं या मॅचकडे लक्ष जे आहे ते लागून राहिलंय. कुठला संघ टॉप 5 मध्ये पोहोचेल. कालच्या दिवसामध्ये श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ पुढे आलाय. आजच्या दिवसामध्ये या 2 संघांमधून कुठला एक संघ पुढे येईल. 6 बॉल 23 धावा. जगदीश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. जगदीश मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. यावेळेला मात्र फटका तर खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर चेंडू खाली येण्याची दाट शक्यता. इथे मात्र पहिला अटेम्प्ट केला आणि झेल यावेळेला मात्र धरतीला दांड केलाय.
इथून जर आता आपण पाहिलं तर येणारे चेंडू 5 आहेत. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल फटका खेळला, बॅट फिरली आणि त्याच्याचमुळे फक्त हवेमध्ये चेंडू गेला आणि हा झेल यावेळेला मात्र आपण पाहता अटेम्प्ट केला जरूर, परंतु सुटला गेलाय. आता येणारे चेंडू बाकी आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 21 धावा. आखूड टप्प्याचा बॉल, फटका तर अगदी चांगला आहे. शॉट आमपूल, बिग हिट फॉर 6. गेम इज ऑन असं म्हणतं जगदीश, म्हणतोय सिक्सर, षटकार. आता 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 15 धावा. जगदीशचं वॅगन व्हील संपूर्ण स्पर्धेमध्ये 96 रन हे जगदीशच्या बॅटमन आलेत आणि ते कशा प्रकारे त्याने जमवलेत हे वॅगन व्हीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्वतः मात्र चेंडूला अडवतोय. आता जर आपण पाहतोय तर सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. आता 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 बॉल 15 रन. एक षटकार आला, त्यानंतर आपला बोलबाला स्वप्नीलने यावेळेला दाखवला डॉट चेंडू टाकून. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मैदानी लगत चेंडू गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा देखील प्रयत्न तिथे आहे आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 31-31. आता येणारे चेंडू 2 बाकी आहेत आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला, लेग बाईसच्या माध्यमातून चौकार आणि इथे जवळजवळ चित्र हे स्पष्ट होताना पाहायला मिळते, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत आपण काही म्हणू शकत नाहीत, कारण की इथे जर एखादा एक्स्ट्रा बॉल आला त्यावरती मोठा फटका जर बसला तर डेफिनेटली सामना पुन्हा एकदा पलटताना आपल्याला दिसेल. ते मात्र स्विच हिट केलेला आहे. चेंडू जातोय अगदी सीमा रेषा पलीकडे आणि अगदी दिमाखामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होताना संघ आपण पाहतोय 5 धावांनी विजय साकारत चामुंडा स्पोर्ट्स विराथन. व्हेरी वेल प्लेड. चामुंडा स्पोर्ट्स विराथन हा संघ आजच्या दिवसात टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. नन्नेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नन्नेश या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, त्याचबरोबर जे षटकार मारले होते त्याच्याकरता देखील चंद्रकांतजी किणी यांच्याकडनं पारितोषिक लावलंय. आदित्य आणि नैनेश या दोघांना देखील मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. आदित्यचे 2 षटकार आणि नैनेशचे देखील 2 षटकार. चला नैनेश या लवकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला नैनेश लवकर यायचंय. मॅन ऑफ द मॅच जय ये.
सामनावीर ठरलेला आहे नैनेश. काय सुंदर खेळी 26 धावांची केली आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहिलं चामुंडा स्पोर्ट्स विरातन या संघानं एक मोठी धावसंख्या उभारली. या ठिकाणी जय वैती यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच नैनेशला दिली आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होताना आपण पाहिलं चामुंडा स्पोर्ट्स विरातन या संघाला. त्याचबरोबर नैनेश आणि आदित्य आपण देखील यायचं आहे. जे पारितोषिक आपल्या षटकारांकरता लावलं होतं ते चंद्रकांतजी किणी यांच्या वतीने हे स्वीकारण्याकरिता आदित्य आपण देखील यायचं आहे. प्रति षटकाराकरिता हे पारितोषिक लावली होती चंद्रकांतजी किणी यांच्या वतीने. त्याचबरोबर आदित्य आपण देखील पुढे यायचं आहे. वेल प्लेड आदित्य अँड नैनेश. वेल प्लेड चामुंडा स्पोर्ट्स विरातन. तर आजचा दिवस इथे संपन्न झाला असं आपण जाहीर करूया आणि उद्या पुन्हा सकाळी ठीक 9 वाजता मनाचे राजे वेडी चषक 2025 मध्ये आपण भेटूया. आजचा दिवस इथे संपन्न झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.